आणि आज अतिरेक करून का उपयोग नाही ना. मी बुवा मला तर काहीच बोलले नसतील. बुवांची सुरुवात आहे आणि आपण सगळेजण ओळखता की गोठणकर बुवा कुठल्या लेवलला बोलू शकतात किंवा गुंडूसावंत बुवा कुठल्या लेवलला बोलू शकतात. काय बुवा एक लक्षात घ्या, तुम्ही मगाशी म्हणालात की पहिले आमचे दोघांचे संबंध फार ताणलेले होते. विषय तसा असतो ना, कोणी जर मर्मावर हात घातला असेल ना तर मग कोणी गप्प बसत नाही. लक्षात ठेवा, बरोबर ना. तू असो तर ऐकत नाही कोणी. मग जेव्हा आपल्याला समजतं आणि आपले मैत्रीचे संबंध वाईट केव्हा होतात बुवा, बाजूची आजूबाजूची लोक असतात म्हणजे तुमच्या कोणाची असू दे ती त्यांना कारणीभूत असतात, परंतु आपण हलक्या कानात असू नये ह्या माता कमी आहे. आता एवढं मोठं झालं तरी पण अजून कान आत्ता मोकळे झाले पण भारीत छान बोल वगैरे म्हणजे तुमच्या गायनाबद्दल सलाम करतो मी तुम्हाला. काही विषय नाही, वाद नाही. एकदा पुनश्च तुमच्या बुवांसाठी टाळ्या वाजवा जोरदार. सन्मानाने बालकृष्ण परब बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. सांगितलं की पांडुरंगाच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की नामदेवासाठी परमेश्वराला त्या देऊळ फिरवावं लागलं. दगडाचे टाळ केले, दगडाचे टाळ फिरविले देऊळ. एवढी ताकद आपल्यामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, आपण परमेश्वरासमोर गेलात ना की त्याला परमेश्वराला एकच सांगा, हे परमेश्वरा माझ्या आई वडिलांच्या मनातील इच्छा पूर्ण कर. तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. कारण प्रत्येकाचे आई वडील हे आपल्या मुलाबाळांसाठीच करत असतात, परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे. मायबाप कशी पण नाती तुटलेली आहे. पूर्वीचा काळ आठवा जरा, आताचा काळ आठवा. नाती तुटलेली आहेत. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाहीये. आज कॉलेजला जाणाऱ्या मुलाला जर बापाने 4-2 गोष्टी शिस्तीच्या सांगितल्या ना तर बापाच्या अंगावर मुलगा धावून येतो. ही परिस्थिती आजची. लक्षात घ्या, आपला बाप आपली आई आपल्यासाठी किती काबाड कष्ट काढतायत. भले 4-2 वाक्य तुमच्यासाठी चुकीची वाटत असतील पण त्या बापाच्या डोळ्यात अश्रू येईल असं कुठल्याही मुलाने किंवा मुलीने वागू नका. हे खरी आजची ह्या कलियुगातली गरज आहे आणि हेच प्रश्नाच्या माध्यमातून दिलं पाहिजे ना. 28 युग पांडुरंग उभा राहिलाय. कुणाची वाट बघतोय? पुंडलिकाची. कोण पुंडलिक? आई बापाच्या गळ्यात दोरी, बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा तो पुंडलिक. आई वडिलांची महती जेव्हा त्याला कळली आणि पांडुरंग भेटीला आले तर पांडुरंगाच्या दिशेने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला आज 28 युग सत्य त्रेता द्वापार कली उभं केलंय. ह्या कलियुगात हा कली आता पुढे कलकी अवतार येणार आहे. नाती तुटलीत. बापाचं आणि मुलाचं नातं राहिलेलं नाही, आईचं आणि मुलीचं राहिलेलं नाही, भावाचं आणि बहिणीचं राहिलेलं नाही. आणि याला एकमेव कारण मोबाईलचा झालेला अतिरेक आहे. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी जर एखादा वयस्कर माणूस समोर आला तर आपण रामराम करून त्याला काका कुठे निघालात, आजोबा कुठे निघालात असं सांगून आपण निघून जायचो. आता समोरून म्हातारा एखादं येलो तर कॉलेजला जाणारा किंवा एखादं तरुण विमलची पुढी फोडतो म्हणतो एका हाताने हलवून चाललं. ही आजची परिस्थिती आहे. तुम्हाला काही अतिरेक वाटेल परंतु ही 100% सत्य परिस्थिती आहे. लक्षात घ्या, 500 वर्षानंतर प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना 6 डिसेंबर कालची तारीख केली बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्याच 6 डिसेंबरला 1992 साली बाबरी मस्जिद पाडली गेली. कोण जबाबदारी घ्यायला तयार नाही. बाळासाहेबांना विचारलं ज्यांनी बाबरी मस्जिदीची वीट काढली ते तुमचं आहे का, तर बाळासाहेब ठाकरे असे हिंदू सम्राट एकच होऊन गेले. त्यांनी ठामपणे सांगितलं की जी वीट म्हणजे बाबरीची पाडली तो माझा शिवसैनिकांनी जबाबदारी घेतली आणि त्या बाळासाहेबांमुळेच आज ताठ मानेने आपण मराठ म्हणजे ह्या मुंबईमध्ये उभे आहोत. लक्षात ठेवा. आणि त्यांचं म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे, हे आपण नाकारू शकत नाही. मगाशी तुम्ही ह्या लोकांनी करून ठेवले. मगाशी काशीराम परब बुवांची आठवण काढली. त्यांच्या पायाची धूळ आमच्या मस्तकाला. माझी भेट पण झाली शेवटच्या क्षणाला त्यांची. तुम्ही सांगितलं आवाजाचा तो परमेश्वराचा विषय, पण अजूनही आज किती 12 आता जवळजवळ 14 वर्ष झाली व्हायला आले तरी पण गणपती जवळ आला की स्टेटस एकच लागतो. तरुण असू दे नाहीतर कोणी असू दे, कोकणी माणसाच्या त्या मोबाईलवर स्टेटस लागतो बघा. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. काशीराम परब संसारामध्ये येऊन प्राण्या पुरुषत काढी थोडी हरी रे हरिनामाची होडी.
काशीराम बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवू. ज्या प्रभुरामाचं आपण मोठेपण करत असतो त्या प्रभुरामासाठी फक्त एक गाणं घेतोय आणि मग रुपवाळीला सुरुवात करतो. श्रीराम जानकी बैठे हैं मेरे
Thank you.